अमरावती वर्ली मटका अड्ड्यांवर गुन्हे शाखेची धडक, 5 जण ताब्यात, मुद्देमाल जप्त. अमरावती शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या वर्ली मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने एकाच वेळी धडक कारवाई करत 5 आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 6,340 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे नागपुरी गेट, बडनेरा आणि राजापेठ पोलीस ठाणे हद्दीत छापे टाकले आहे. नागपुरी गेट कारवाई: कमेला ग्राउंड परिसरात छापा टाकून बाबूराव महादेव तायडे वय 71 राहणार हिरपूर, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला आणि नुरुद्दीन उर्फ राजा निजामुद्दीन पठाण वय 38 राहणार नागपुरी गेट, अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 3,380 किमतींचा जुगारी साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बडनेरात कारवाई: गौडीपुरा येथे छापा टाकून शेख आरिफ शेख हसन वय 40 आणि शेख आरिफ शेख कासम नौरंगाबाद वय 32 दोघेही राहणार बडनेरा, अमरावती यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 2,130 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजापेठ कारवाई: बेलपुरा गल्ली क्रमांक 3 येथे कारवाई करत गौतम मुकुटलाल दाधीची वय 39 राहणार अमरावती याला ताब्यात घेण्यात आले. तर त्याच्या साथीदार सचिन राधेश्याम पाताळबंदी वय 43 फरार झाला. घटनास्थळावरून 830 किमतींचा जुगार साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाड तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.